तू जे धाडस केलंस ते आज आमच्या समोर करून दाखव. माझ्याकडून नाही जमायचं. हो, काल माझ्या पोटचा गोळा झोपडीत एकलाच होता, भुकेला होता. त्याच्या प्रेमापोटी काल धाडस झालं माझ्याकडनं. आज नाही व्हायचं. आज ते माझ्यासाठी मोठं संकट आहे. हो, काल काल कड्यावरून मला माझ्या पोराचा चेहरा दिसत होता. आज त्याच तर यमराज दिसतोय. माझं मरण दिसतंय. महाराज एवढं माफी असावी. घाबरू नकोस पोरी. तू आता फक्त हिरा गवळण राहिली नाहीस, तर बेलाग आणि बुलंद अशा रायगडाचा पश्चिम कडा मोठ्या धाडसाने कापून काढणारी या स्वराज्यातील हिरकणी आहेस. हिरकणी. मी आता आलोय किल्ल्यांचे गाव म्हणजे आंबवडे. तर इथे पाहू शकता तुम्ही की समोर खूप सुंदर सुंदर असे किल्ले आहेत. असे अजून खूप गावामध्ये किल्ले आहेत इथे. तर आपण सगळे एक्सप्लोर करूया. तर आपण पहिला किल्ला आहे तिथे आलोय आपण. पाहू शकता असं सुंदर असा रायगडाचं एक प्रतिकृती इथे उभी केली आहे यांनी. तर आपण आता इथे थांबलो होतो. इथे सुंदर अशी रायगडाची प्रतिकृती उभी केली आहे आणि तिथेच हे सगळे मित्र आपले थांबलेत. तर हे आपल्याला सांगणार आहेत की आपण हा उपक्रम का राबवतो. तर सांगा तुम्ही. आम्ही गेले 12 ते 15 वर्ष जवळजवळ आमच्या गावामध्ये हा उपक्रम राबवला जातो की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गडकिल्ले उभारले, परंतु आत्ता सध्या त्यांचं संवर्धन होत नाही. आत्ता आपण पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत त्यामधले बऱ्यापैकी किल्ले आपल्याला ढासळलेले पाहायला मिळतात. तर आमचा हाच एक हेतू आहे की या ठिकाणी प्रेक्षकांनी यावं, किल्ले बघावं, किल्ल्याची माहिती मिळावी आणि गड संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात चालावं. यासाठी आपण रायगड हा किल्ला उभारलेला आहे. यासाठी आम्ही 12 ते 15 जे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्यांनी हा किल्ला उभारलेला आहे. रायगड ही आपल्याला माहिती आहे स्वराज्याची दुसरी राजधानी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक होता तो देखील या किल्ल्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तीच थीम घेऊन आपण तसेच गड संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणावर व्हावं यासाठी आपण हा किल्ला तयार केला. चालेल, थँक्यू. पाहू शकता तुम्ही हा सुंदर असा लोहगडाची एक प्रतिकृती इथे बनवली आहे त्यांनी. ही सुंदर अशी तुम्ही पाहू शकता रतनगड याची प्रतिकृती इथे बनवली यांनी. पाहू शकता तुम्ही असं सुंदर असा शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे. किल्ल्यांचे गाव हे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी राजगडाची प्रतिकृती ते साकारली आहे.
अंधेरी जलदुर्ग हा किल्ला इथे साकारला गेलाय. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा किल्ला बनवला गेलाय. तसं सांगायचं गेलं तर मलाही एवढी किल्ल्यांची काही माहिती नाही आहे आणि आपल्याला पण काही काही किल्ले असे जे म्हणजे इतिहासात आपण काही काहींची नावं ऐकली नाहीत असे किल्ले आपण आज इथे या गावामध्ये पाहतोय. तर तुम्ही पण सगळ्यांनी इथे भेट देऊन प्रत्येक किल्ला पाहावा आणि महाराजांचा इतिहास समजून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुम्ही एकदा नक्की यावर्षी तुम्हाला पॉसिबल नाही झालं तर तुम्ही नक्की पुढच्या वर्षी या. हे पाहू शकता तुम्ही. पाहू शकता तुम्ही की मोराशीचा भैरवगड या किल्ल्याचं नाव आहे आणि हा सुंदर असा किल्ला इथे बांधला गेला आहे यांच्याकडून. खूपच सुंदर असा किल्ला यांनी बांधला आहे. आणि हे आकर्षक असं आपले मावळे हा गड चढतायत असं दाखवलं गेलं इथे. भैरवगड इथे किल्ला आहे तिथे आलो होतो आणि इथे आपल्याला हे दादा भेटले ते आपल्याला या किल्ल्याची माहिती सांगणार आहेत. आम्ही मोरोशीचा भैरवगड हा किल्ला बनवला आहे. हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गाव आहे. या मोरोशी गावाच्या पाठीमागे हा किल्ला आहे. हा किल्ला माळशेजचा जो पर्वतरांग आहे ही पर्वतरांग सोडून बाजूला आहे. हा बेसण खडकाचा पूर्ण असा हा खडक आहे. या खडकामध्ये महाराजांनी नाणेघाट परत हरिश्चंद्रगड जीवधन या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच लोणावळा जुन्नर जो मार्ग आहे या मार्गावर जे व्यापारी पहिला चालायचा त्या व्यापारासाठी वॉचिंग टावर म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्यावर तटबंदी केली गेली. म्हणजे पायऱ्या वगैरे हा करून हा किल्ला बनवला गेला. असा या किल्ल्याचा शिवकालीन इतिहास आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 5000 फुटाची आहे. चालेल, थँक्यू. हे पाहू शकता तुम्ही आपला साताऱ्यातील अजिंक्यतारा याची प्रतिकृती इथे साकारली गेली आहे. इथे पाहू शकता इथं आपले जे साताऱ्यातील 4 भिंत आहे तेच प्रतिकृती साकारली. इथे आपला जे आपले उदयन महाराजांचा राजवाडा म्हणजे जलमंदिर पॅलेस याचाही इथे प्रतिकृती साकारली गेली आहे आणि सुंदर असा किल्ला इथे बनवण्यात गेला आहे. आपल्याला हे दादा आपल्या किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहेत. म्हणजे किल्ला बनवायला किती दिवस लागले आणि किल्ला बनवण्याची मागची मेहनत. चालेल तर सांगा. नमस्कार. दरवेळेस यावर्षी अजिंक्यतारा किल्ला केला आहे. हे आमचं 13वं वर्ष आहे. हा किल्ला पूर्णपणे पारंपरिक आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही फक्त दगड शेण माती याचाच वापर केला आहे. पूर्णपणे नैसर्गिक आहे. किल्ला बनवायला कमीत कमी 15 दिवस लागले आणि किल्ला आम्ही याच्यामध्ये जलमंदिर पॅलेस सातारची 4 भिंत प्रतापसिंह महाराजांचा वाडा आणि जेव्हा शिवाजी महाराज अजिंक्यताऱ्यावरती आलेले तो आम्ही त्यांना दाखवलेला आहे. चालेल, थँक्यू दादा. ही प्रतापगडची प्रकृती इथे साकारली गेली आहे. खूप सुंदर असं किल्ला म्हणजे यांनी तयार केला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि इकडे बोर्ड वगैरे लावून थोडक्यात माहिती आणि इतिहास सांगितला गेला आहे. इथे जे प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता ते इथे बॅनरनुसार इथे दाखवलं गेलं आहे. आणि पाहू शकता असा प्रतापगड सुंदर असा प्रतिकृती इथे साकारली गेली आहे यांनी.
पाहू शकता तुम्ही सुंदर असा किल्ला रोहिडा हा इथे यांनी बनवला गेला आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती यांनी बनवली आहे. आणि याचं विशिष्ट सांगायचं गेलं तर फक्त लहान मुलं म्हणजे जी 4वी-5वीची मुलं असतात त्यांनी हा किल्ला बनवला आहे. यातून त्यांची मेहनत आणि जिद्द आणि महाराजांप्रती असलेलं प्रेम आपल्याला दिसतंय. हे पाहू शकता तुम्ही की किल्ले सिंहगड याची प्रतिकृती इथे बनवली गेली आहे. याला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे आपले जे तानाजी मालुसरे त्यांनी इथे आपले प्राण त्यागले होते. म्हणजे त्यांनी त्यांचं बलिदान इथे या किल्ल्यावर दिलं होतं. त्यामुळेच या किल्ल्याला सिंहगड असं नाव भेटलेलं. हा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यावर एक चित्रपटसुद्धा आला आहे. आणि यामागची स्टोरी सांगायची झाली तर या किल्ला बनवणं इथं त्याच्यामागची स्टोरी सांगायची झाली तर इथे 7 मुलींचा ग्रुप आहे. त्या मुलींनी हा किल्ला बनवला आहे. आणि या किल्ल्यातून आपल्याला महाराजांप्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि निष्ठा आपल्याला यातून पाहायला भेटते. हे पाहू शकता तुम्ही हरिश्चंद्रगड याची प्रतिकृती इथे साकारली गेली आहे. यांनी खूप सुंदर असा गड यांनी बनवला इथे. आणि त्याचसोबत इथे आपले महादेवाची पिंडसुद्धा इथे बनवली आहे यांनी. खूप सुंदर असं देखावा आणि गड यांनी इथे बनवला आहे. एकदम आपलं मन प्रसन्न होईल असं दृश्य आहे हे सगळं. आणि त्याचसोबत प्रत्येक गड म्हणजे या गावामध्ये असं प्रत्येक गडावरती त्या किल्ल्यातील प्रत्येक ठिकाणांची तिथे एक बॅच बनवून दाखवला आहे. प्रत्येक तुम्ही पाहू शकता. इथे पण समोर एक मंदिर आहे आणि त्याचसोबत इथे एक दगडात असं बांधलेलं एक म्हणजे वाडा टाईप असं काहीतरी आहे. म्हणजे लेणी आहेत. ती गणेश मंदिर वगैरे पण आहे तिथे असं. आणि त्याचे तिथे बॅच पण लावले त्यांनी. त्या बॅच वाचून लोकांना समजेल की तिथे काय आहे असं. आणि हे असं खूप सुंदर अशी पिंड इथं बनवली आहे. हे पण खूप मस्त दिसतंय. हे पाहू शकता तुम्ही किल्ला रोहिडा याचं इथे प्रतिकृती सादर केली आहे. आणि खूप सुंदर अशी प्रतिकृती इथे सादर केली आहे. आणि एकदम जसा खराखुरा किल्ला असतो ओरिजिनल किल्ला असतो तसंच आपल्याला इथे दिसतंय. आणि एकदम असं सुंदर असा किल्ला त्याचसोबत मावळे वगैरे पण त्यांनी लावले तिथे. आणि आकर्षक वाटावं त्यासाठी यांनी इथे लाईट्सचा पण उपयोग केला आहे. खूप सुंदर असं दृश्य दिसतंय आपल्याला इथे. आणि किल्ले पाहायला या गावामध्ये खूपच गर्दी आहे. एकदम असं वाटतंय की गावची यात्राच भरली आहे की काय असं. एवढी गर्दी म्हणजे यात्रेवेळेला ही कुठे आपल्याला गर्दी दिसत नाही तेवढी गर्दी आपल्याला या गावामध्ये आज दिसते. आणि हे गाव त्यासाठीच प्रसिद्ध आहे. त्या गावालाच बोलतात की किल्ल्यांचे गाव आंबवडे बुद्रुक असं सगळीकडे गावाचं नाव प्रसिद्ध आहे. आणि दिवाळी म्हटलं की पहिलं नाव सातारकरांना जे वाटतं ते म्हणजे आंबवडे. या गावामध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन पाहायला सगळे लोक येत असतात. आणि महाराजांप्रती असलेलं प्रेम प्रत्येक किल्ल्यातून आपल्याला दिसतंय. आणि खूप मेहनत आणि जिद्द आणि शिकाटीने प्रत्येक जण या गावातला किल्ला बनवतो आणि त्यावर खूप मेहनत घेतो. आपल्याला किल्ला तर आपण पाहिला आणि आपल्याला खूप किल्ला पाहून खूप प्रसन्न वाटतंय. आणि पाहू शकता तुम्ही माझ्या मागे हा किल्ला आहे. तो किल्ला रोहिडा आहे आणि खूप सुंदर असा बनवला गेला आहे. आणि यामागची मेहनत आपल्याला समजते. यामागे घेतलेली त्यांनी मेहनत जिद्द चिकाटी आणि महाराजांप्रती असलेलं प्रेम आपल्याला यातून दिसतंय. तर त्यासोबतच इथे हा जो किल्ला बनवणारा जो मुलगा आहे त्यांनी इथे एक महाराजांसाठी म्हणजे किल्ला दाखवण्यासाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी साऊंडसुद्धा इथे लावलेला आहे. तर त्यामागे असलेले प्रेम आणि क्रेज ही आपल्याला इथे दिसून येते. आणि त्याचसोबत इथे पाहू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती सुद्धा इथे ठेवली गेली आहे. तर आपल्याला हे सगळं पाहून खूप प्रसन्न वाटतंय. आणि हा किल्ला मला खरंच खूप आवडला आहे. खूप आकर्षक आणि सुंदर असा हा किल्ला आहे. पाहू शकता तुम्ही.
महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर या गावातील सगळ्याच लोकांनी, या गावातील सगळ्याच ग्रामस्थांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आणि माझ्याबरोबर हे मुलं म्हणजे हे आपले मित्रपरिवार हे यांनी मला पण खूप सपोर्ट केला आहे. इथे प्रत्येक किल्ला दाखवण्याचं कार्य त्यांनी मला केलं. इथे असं गावातला एकही किल्ला आपण पाहिला नाही असं झालं नाही. यांनी मला प्रत्येक किल्ले दाखवले आणि ते मला आवर्जून तिथे घेऊन गेले की हा किल्ला आमच्या गावामध्ये, यामागे खूप आमची मेहनत आहे, तर तो किल्ला तू तुझ्या यूट्यूब मार्फत तू दाखव असं मला यांनी सांगितलं. आणि खूप यांची मेहनत आहे, तर खरंच यांना थँक्यू मनापासून माझं. यांच्यामुळेच आपल्याला या गावातील प्रत्येक किल्ले आपण पाहू शकतो आणि यांच्यामुळेच हे आपल्यासाठी खूप इझी झालं आहे आणि पॉसिबल झालं आहे. तर यांना पहिलं आपल्याकडून थँक्यू. आणि गावातल्यांनी म्हणजे ह्या गावातल्या ग्रामस्थांनी मला खूप सपोर्ट केला इथे आल्यावर आणि खूप प्रेम दाखवलं मला. तर त्याबद्दल मला या सर्वांचे खूप आभार. थँक्यू. किल्ले वगैरे सगळे पाहिलेत आणि आपल्याला इथे जे आपले मित्र भेटले त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केला. आणि काही किल्ल्यांपासून आपल्याला तिथले जे किल्ला बनवणारे जे मंडळाचे अध्यक्ष वगैरे असतील त्यांनी पण त्यांच्या मंडळातली मुलं आपल्यासोबत पाठवली आणि आपल्याला गावातील प्रत्येक किल्ले दाखवण्यासाठी त्यांनी आपली खूप मदत केली. तर त्याबद्दल या गावातल्या सर्व ग्रामस्थांचे आणि ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांचे खूप आभार. तर असा आपला ब्लॉग हा आपण इथे सेंड करूया. आणि खरंच आंबोडेकर तुमचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही मला मदत केली आणि प्रत्येक किल्ला दाखवण्यामागे तुम्ही माझ्यासोबत फिरलात. धन्यवाद. तर आता आपला ब्लॉग आपण इथे सुरू करूया. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.